तो भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं. अहो एवढे लबाड लोक पुढेच पाहिले नाही. आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पटवा, त्याला पाठवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे, त्याला काही द्यायचं नाही. अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही? काही लोक म्हणतील अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदी झाली ना. आणि त्या मंत्र्याने दम दिल्यावर मी राज साहेबांना भेटलो. राज साहेबांनी फोन केला. इतना सन्नाटा किंवा भाई. आज आपल्या कल्पना आहे ना, महापालिकेच्या निवडणुका नाशिकच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत, वाघ नितीन वाघ आहेत, ते सुद्धा माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विनायक पांडे माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि दिनकर पाटील त्यांचा मंचकडून ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यांचा मुलगा पण आहे. असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी या भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात.